नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या या स्वर्गलोकात म्हणजेच रायगडावरती. आपण आलो आहेत आता रायगडावरती. आम्ही जवळजवळ रात्री प्रवास चालू केलेला. माझ्यासोबत आहे हर्षल आणि आम्ही कुठून दादरवरून माणगावपर्यंत ट्रेनने आलो. तुम्हाला दाखवेन ते फुटेज वगैरे कसं आला आम्ही काय आलो. तर इकडं पोचलो आहे आम्ही. थोडा नाश्ता वगैरे करून आता आम्ही पायी निघालो आहे चालत वरपर्यंत. बघू कोण भेटलं तर आपण त्यांच्याबरोबर जाऊ आणि वरती आपलं राज्याभिषेक कसं होणार आहे, काय होणार सगळं आपण ते बघूया. खूप धमाल मस्ती पण होईल, मजा येईल, मज्जाच मजा होईल. तर बघूया आपण. हा बघा आपला सोबत पण आहे. चला आपण आता आलो आहोत नाणे दरवाजाच्या इकडे. आपण आता पायऱ्यांचं दर्शन घेऊन आपण आता सर करायला सुरुवात केली आहे. हा बघा सरळ वरती या साईडला आपला टकमक टोक आहे. सो करूया सुरुवात. कारण चित्त दरवाजाकडून जर आपण गेलो भयंकर गर्दी आहे लोकांची आणि हा आपल्याला रूट बऱ्यापैकी इझी पडतो. सो ह्या रूटने जाऊया. बघा काय सुंदर वातावरण झालेलं आहे. तर आता आपण येऊन पोचलो आहे नाणे दरवाजाच्या इथे. तो पाठीमागे बघू शकता, तो जो बुरुज दिसतोय तिथेच आपल्याला जायचं आहे आणि तोच नाणे दरवाजा आहे. आणि इकडे समोरवरती तो हिरकणीकडा आहे. दिसतोय की नाही ते सांगता येणार नाही, पण तो तिथे समोर आहे. आणि रवी भाऊ पुढे चालले आहेत. कॅमेरा माझ्याकडे दिला आहे. बघूया पुढचा ब्लॉग शूट तर तेच करणार आहेत, पण एक बघूया अजून भरपूर बाकी आहे. खूप बाकी आहे. आपले हर्षल भाऊ पण ब्लॉग करतात. त्याची सवय मोडलेली आहे. असं बोलला सध्या तरी बंद आहे. हो, पण ह्या अशा अफाट सह्याद्रीमध्ये येऊन लवकरच पुन्हा ब्लॉगिंग सुरू होणार. रायगड नक्कीच. तुम्ही रायगड किती वेळा करा ती कमीच वाटते. आपण अर्धा पाऊण तास चढल्यानंतर आपल्या समोर दिसतोय हा दरवाजा. हा बघा. तर खूप दमछाक, मागे भरपूर वजन, खूप घामाघूम झालेला आमचे. हर्षल बघा कसला घामाघूम झालाय. समोर टकमक टोक दिसतोय मस्त. तर जाऊया पुढे पुढे बघूया कसं काय बाकी सगळं नजारे वरतून एकदम भारी भारी दिसणार बघूया. आपण वरपर्यंत पोचलोत. मागे आपल्या इथं नगरखाना वगैरे आणि इकडे आपण बाजारपेठेच्या इकडे आहोत. आपल्याला इकडे बऱ्यापैकी जागा भेटली आहे. त्या साईडला आपण टेंट लावू. थोडाफार कचरा येतो आपण साफ करू. ही जागा मस्त भेटली आपल्याला. तर इथे आपण टेंट टाकणार आहोत. माझ्या मागे दिसतंय नगरखाना वगैरे, ही पूर्ण बाजारपेठ. बऱ्याच जणांनी इथे टेंट वगैरे टाकलेले आहेत. पुढे दिसतंय ते जगदीश्वर मंदिर हे बघा. आणि खाली आपला एक मस्त व्ह्यू. सो टाकूया टेंट. आपला टेंट झालेला आहे रेडी, पूर्ण बांधून वगैरे. आपण काय जुगाड केला माहिती आहे का, खाली आपण वरचं टेंटचं कवर होतं ते खाली टाकलं आपण. आणि हा फक्त ओपन टेंट आहे हायचा. आणि वरती ताडपत्री टाकली ही अशी. सो पावसामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर बाहेर दुःख बघा
धुकं आत्ता झाले 5 मिनिटं अगोदर, नाही तर सगळं क्लिअर होतं आतापर्यंत. 5 मिनिटावरती स्वर्गात फिलिंग बा, एकदम स्वर्गात राहतोय आम्ही आज यासाठी भरपूर कष्ट घेतले. अक्षरचा ब्लॉग तुम्ही बघाल कसा घामाघूम झालेलं सगळे आम्ही दोघं पण. तर आता थोडा आराम करू, थोडं कपडे चेंज करू, भेटूया संध्याकाळी डायरेक्ट संध्याकाळी आता थोडा आराम करतो, डायरेक्ट संध्याकाळी भेटूया. आता धुक्याचा मस्त आम्ही आनंद घेतोय, मस्त निसर्गाचा आनंद घेतोय. पण नुसताच आम्ही टेंट वगैरे लावला आणि भयंकर पाऊस सुरू झाला आणि काय सुरू झालं आहे, इकडं पाणी गळतं इकडून. आपले हर्षल भाऊ पकडून बाहेर होते इकडे आणि नागपूर इकडून पडते रस्ता करतो आणि आतमध्ये यायला लागलं थोडं पाणी. पाऊस असा भयंकर पडायला लागला बाहेर. तर असा काय तो सीन झाला आहे आणि बघू आता कधी संपतोय पाऊस. थोडा टेंट मागे घेऊया, व्यवस्थित लावूया आणि मग निवांत बसू. दुपारच्या पावसानंतर भिजल्यानंतर आणि आता थंडीमध्ये समोर जे दिसलंय ना ते शब्दात नाही मांडता येत आहे. ते दाखव समोर काय ते. हे बघा, साक्षात जगाचा ईश्वर. कसलं भारी भारी वाटतं. आणि बघा वरती मित्रांनो सगळ्यांनी आपले मस्त टेंट वगैरे लावलेले आहेत आणि मस्त वातावरण झालेलं आहे इकडे, एकच नंबर दिसतंय. पण आता आला होट टगमग शिखराच्या इकडे बंद व्हायला लागले, पटापट धावत चाललोय आपण. चला 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 चला, एवढं बंद नाही होत आहे. आता आहोत जगदीश्वर मंदिराच्या इकडे. माझ्या आजूबाजूला कोणीच नाही आहे, फक्त आम्ही दोघं आहोत, माझा मित्र आणि पूर्ण धुक्यांमध्ये आपलं जगदीश्वर मंदिर झाकलं गेलं इकडे. मस्त वाटतंय, खूप सुंदर वातावरण झालेलं आहे, गारवा सुटला आहे मस्त. आणि खूप कोणीच नाही आहे, कोणीच नाही असं एकदम निवांत असेल आपलं हा जगदीश्वर मंदिर. कधी पाहिलं आहे का तुम्ही रायगडावरती? तर नक्की बघा तुम्ही येऊन. हे सुख फक्त आमच्या नशिबी आलेलं आहे. किती सुंदर असं, एक मस्त सुंदर, एकदम सुंदर.
शिवराय माझे पांडुरंग हरी पांडुरंग हरी जात पातना मांडली कोणताही हरव विश्वर हरणी कोणती जात पात्र म्हणून आपल्या हिंदू धर्माचा विडा असाच कायम ठेवला आहे म्हणून आपण काय करू आज 350 किशोर
रावण सदंभ पर रघुकुल राज है। तेज प्रमंस पर कांध जिमी कंस पर क्यों मलिक्ष वंश पर से